अंगावर पडलेला विजयाचा गुलाल निघतो ना निघत तितक्यात मारेकऱ्यांनी नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात संपवलंय। सकाळचा फोन आल्यानंतर अत्यंत पायाखालची पाऊल सरकली की आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि एकदम निष्ठावंत कार्यकर्ता मंगेश याची निर्घृण हत्या झाली। त्यानंतर पूर्णपणे खोपोलीतलं वातावरण शांतता पूर्णपणे बिघडलेली आहे। मी संपूर्ण पोलीस शासनाला सुद्धा विनंती करतो की आपण जे आरोपी आहेत ज्यांची नावं आहेत फिर्यादींची जी नावं दिलेली आहेत त्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रीयचे जिल्हाध्यक्षांचं नाव आहे, त्यामध्ये बरोबर रवींद्र देवकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीयचे त्यांचं नाव आहे, त्यांच्या मुलांचं नाव आहे, तर त्यांना ताबडतोब त्यांनी हजर करावे आणि आमच्या या गुण हत्येला आम्हाला न्याय द्यावा सर्वांना। सर, एकंदरीत किती तास उलटून गेलेत आणि अद्यापर्यंत आरोपी सापडले? आता गेले मला वाटते 7 वाजता झालेले आहे आणि 4 वाजलेले आहेत आता। तर एकंदर मला वाटते 9 तास झालेले आहेत आणि 9 तासामध्ये पोलिसांकडून फक्त आम्ही पथक पाठवलेले आहेत, 10 पथक पाठवले, 5 पथक पाठवले, अशाच फक्त आम्हाला आहे की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा जर यंत्रणा हरवली असती तर तुम्हाला आरोपी ताबडतोब मिळालेले असते। आम्ही सांगत होतो की ह्या गाडीतून तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते, तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या गाडीतून कार्यकर्ते तिथून जे काय ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळालेले आहेत। तर परंतु प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही आहे। त्यांनी आत्तापर्यंत FIRला लागलेला 4 ते 6-7 तासाचा वेळ, त्याचबरोबर आत्ता जो काही जनसमुदाय हे केलेला आहे त्यांचा प्रक्षोभक तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर दाखवलं तर अत्यंत लोकांची भावना तीव्र झालेली आहे आणि आमच्या खोपोलीची शांतता पूर्णपणे यामध्ये बिघडलेली आहे। संपूर्ण प्रकरण काय? आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे, जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवेठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली आहे। आमची तपास चालू आहे, आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू। सकाळी ही घटना घडलेली होती, या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी असं लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेत आहे। सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती। त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे फॉरेन्सिक सॅम्पल्स ते सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू। सर, मोटिव्ह काय आहे याच्या मागचा? जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही ते मोटिव्ह राजकीय कारण काय दिसतंय? याच्यात फॅक्ट्स जे आहे की ते असं आहे की जे मयत व्यक्ती आहे तो शिवसेना शिंदे गटची त्यांची बायको यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे आणि जे आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्डवरून एक नगरसेवकची प्रत्याशी होती।